अडीच वर्षात काहीच झालं नाही। तुझे पिछडीला आहे कर्जत तालुका, कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये। रोहित पवारांनी बारामती आणि पुणे जिल्ह्यात आपलं काम करावं। मी रयतमध्ये काम करतो त्या ठिकाणी आमचा अपमान करणं। रोहित पवार किती मोठा असला, किती काही असला तरी त्याला एकट्याला या मतदारसंघाचा विकास करता येणार नाही। इलेक्शन हे जातीपाती होत नाही। अंकुश यादव आणि राम शिंदे साहेबांनी फक्त 3 मिनिटं बसलो, हे वातावरण तयार करायची गरज नाही। आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आलेत। अडीच वर्षात काहीच झालं नाही। एसटी डेपोचं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर बऱ्याच दिवसाची समस्या कर्जतची एसटी डेपोची होती। एसटी डेपो आला असं म्हणतात, आला म्हणायला हरकत नाही, परंतु तो नुसतं डेपोची इमारत आहे। तिथं कुठलं वर्कशॉप तयार झालेलं नाही, कुठली एसटी नवी आलेली नाही, कुठला मार्ग बदललेला नाही, कुठल्याही ग्रामीण भागात एकही एसटी त्या नावाने फिरलेली नाही। शासकीय इमारती बांधल्या, शासकीय इमारतीच्या पहिल्या बांधकामावर दुसरा मजला चढवला। जिल्हा रुग्णालय आणली म्हणे 3, तर जिल्हा रुग्णालय पहिलंच होतं कर्जतला, ती 10-5 वर्षापूर्वी आलेलं आहे। पंचायत समितीची इमारत पहिलीच होती, तिच्यावर मजला बांधलेला आहे। तहसील ऑफिस सुद्धा नवीनच बांधलेलं आहे। पोलीस ऑफिस सुद्धा राम शिंदेच्या काळात झाले, कोर्ट राम शिंदेच्या काळात झाले। या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। राशींचा एवढा मोठा दवाखाना आहे, खर्ड्याचं दवाखाना आहे, निरनिराळ्या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन, ज्या लोकसंख्येप्रमाणे त्यांनी मिरज गाव असेल, खर्डा असेल, या ठिकाणी शिंदे साहेबांनी पोलीस स्टेशन सुद्धा निर्माण केले। अनेक सुविधा भाजपच्या काळामध्ये या एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून झालेले आहेत। दबाव अनेक प्रकारचा तो टाकण्याचा प्रयत्न करतोय, पण दबाव या ठिकाणी पडणार नाही, कारण अजितदादाचा कारखाना ऊस गाळपासाठी आता रेडी आहे आणि अजितदादा या पार्टीत असल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक समस्या त्या ठिकाणी मिटणार आहेत। अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये होते। साधारण 9,228 मतांनी या ठिकाणी सुजय पिछडीला आहे कर्जत तालुका, कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये। आता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वातावरण आहे। कांदा 80 रुपये विकतोय, 60 रुपये विकतोय। दुधात त्यांनी सरकारने 7 रुपयाचं अनुदान दिलंय। महिला लाडकी बहीण योजना आणली, एसटी फुकट केली महिलांना। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा पण भरपूर आलेला आहे। अशा मोठमोठ्या रकमा सरकारच्या माध्यमातून आलेत। केंद्र सरकारची जी भूमिका असते ती राज्य सरकारला त्या भूमिकेवरच चालावं लागतं। केंद्र सरकार आता सिद्ध झालेलं आहे। मोदीचं सरकार त्या ठिकाणी, एनडीएचं सरकार त्या ठिकाणी स्थापन आहे, ते 5 वर्ष काम करणार आहे। हिथं आपण काही वेगळा निर्णय घेऊन काय फायदा होणार आहे आपला? म्हणून रोहित पवार निवडून येणे अत्यंत चुकीची गोष्ट आहे। रोहित पवार हा शेवटचा आपला काय म्हणतो आपण, ते शेवटचा गडी, त्याला आता इथं निवडून द्यायची काय आवश्यकता नाहीये। रोहित पवारांनी बारामती आणि पुणे जिल्ह्यात आपलं काम करावं। नगर जिल्ह्यातलं त्यांचं काम आता पूर्ण झालेलं आहे, त्यांनी इथलं थांबलं तरी काय हरकत नाहीये। अशा अनेक बाबी आहेत की त्यांच्याकडून काय चुका झाल्या, किती कार्यकर्ते नाराज झाले। मागच्या वेळेस मला वाटतं बच्चू कडूंची संघटना प्रहार त्यांच्यासोबत होती, शेतकरी संघटना त्यांच्यासोबत होती, अनेक संघटना होत्या। काय वागणूक दिली त्या लोकांना, काय इज्जत दिली त्या लोकांना। आता माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता कधी मधी त्यांच्या संपर्कात आलेला असलो तरी माझ्या बाबतीत सुद्धा त्यांनी फार मोठी भूमिका चुकीची त्या ठिकाणी राबवलेली। मी रयतमध्ये काम करतो त्या ठिकाणी आमचा अपमान करणं, बँकेत मी संचालक निवडून आलो त्यांच्या विरोधात, थोरात साहेब असतील, अजितदादा असतील, रोहित पवार असतील, यांच्या विरोधात बँकेला निवडून आलो। त्या बँकेत काम करीत असताना आमचा टीडीओ नेमवायची भूमिका संचालकाच्या किंवा संचालक मंडळाचा विषय येतो, तो सुद्धा विषय त्यांनी आमचा हाणून पाडला आणि त्या ठिकाणी पारनेरचा टीडीओ म्हणून, पारनेरचे शेळके या ठिकाणी टीडीओ म्हणून आम्हाला तिकडून टीडीओ द्यावा लागला। म्हणजे अनेक अन्याय, जे बदल्या करायचे ते त्यांनी सांगायच्या बँकेच्या पण, आणि मग त्या बदल्या त्यांनी करायच्या। अशा सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी केल्यात। आपण जवळून बघितलं कर्जतची नगरपंचायत, कर्जतची नगरपंचायत ज्यावेळेस राम शिंदे पालकमंत्री होते, मंत्री होते, त्यावेळेस चाललेली नगरपंचायत आणि आज चाललेली गेली 2 वर्षात ही नगरपंचायत कशी चालली सगळ्याला माहिती आहे। पगार नाही तर नगरपंचायतून काही बाहेर येत नाही, तिथं कुठंही विकासाचं 1 रुपयाचं काम नगरपंचायतीमध्ये झालं नाही। सद्गुरू गोदड महाराजांचं भक्ती निवास सोडलं तर कुठलंही नियोजन त्या ठिकाणी त्याच्याकडून नगरपंचायतीमध्ये झालेलं नाही। जे झाले ते पूर्वी झालेले, त्यात 1% वाढ झालेली नाही। त्यांनी सिद्ध करून दाखवावं की ही आम्ही नवीन या ठिकाणी केलेलं आहे। आता या ठिकाणी रोहित पवार येण्याच्या आधी खूप काही विकास कर्जत जामखेडचा झालेला आहे। तसा हा दुष्काळी तालुका होता, कुकडीचं पाणी आलं,
त्यावेळेसही भाजपचंच सरकार होतं. गडकरी आपले खडसे साहेब ज्यावेळेस मंत्री भाजपमध्ये होते त्यांनीच बोसाखिंड तयार केलेली आणि एक मोठी योजना त्यांनी त्या ठिकाणी उभा करून राहिलेल्या मिरजगाव भागातल्या सुद्धा पाण्याचा प्रश्न त्यांच्याकडून मिटलेला आहे. सरकार हे दिल्लीतलं असलं पाहिजे, राज्यातलं असलं पाहिजे तर विकास होतो. रोहित पवार किती मोठा असला, किती काही असला तरी त्याला एकट्याला या मतदारसंघाचा विकास करता येणार नाही. आतापर्यंत झालं ते झालं, परंतु आता इथून पुढे त्यांना काही करता येणार नाही. म्हणून माझी लोकांना विनंती, संभ्रमात राहू नका. व्यवहार आहे हा, राजकारण हे पॉलिटिक्सही व्यावहारिक आहे. प्रत्येक गोष्ट आजच्या मतलबापेक्षा 5 वर्षाचा आपला काय मतलब आहे, आपलं काय नडतंय, काय नडलंय, लाईटचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, शेतीमालाच्या भावांचा प्रश्न आहे, किंवा काही असेल, पीक विम्याचा प्रश्न असेल, निरनिराळ्या येणाऱ्या आपत्तीचा पण प्रश्न असेल, याला सरकार मायबाप असतं. म्हणून आपल्याला सरकारमध्ये आपला प्रतिनिधी कोण पाठवायचा आहे आणि सरकार कोणाचं बसणार आहे याचा पण आपण विचार करून मतदान करावं लागेल. कारण तो व्यवहार आहे. कुठल्याही गोष्टीला काम करीत असताना राज्य आश्रय मिळवणं किंवा असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट करायची झाली असले तर फक्त एकमेव उमेदवार आहे राम शिंदे. याला आपल्याला येत्या 20 तारखेला कमळ या चिन्हावर फुली मारून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देणार आहे, दिलं पाहिजे. राम शिंदे आमदार आहेतच. राम शिंदे आता जर आपण निवडून दिले तर ते पहिल्या यादीतले मंत्री पण आहेत. जर का काही आपण चूक केली, मागच्या वेळेस जरी राम शिंदेला पाडलं मंत्री असताना आणि आपण आपल्या पायावर दगड मारून घेतलेला आहे, ती चूक आपल्याला 5 वर्ष त्या ठिकाणी निस्तरायला लागलेली. आता परत ती चूक होऊ नये. कुकडीचं पाणी जर आपल्याला घ्यायचं असलं तर राम शिंदेच मंत्री आमदार पाहिजे. कारण कुकडीचं पाणी पुणे जिल्ह्यातून येतं आणि पुणे जिल्ह्यात रोहित पवार आणि त्यांचं यंत्रणा किंवा त्या म्हणजे कुकडी भोवताली असणारी सगळी जी राष्ट्रवादीची यंत्रणा आहे, शरद पवार राष्ट्रवादीची, ती यंत्रणा सातत्याने आपल्या अन्याय करते. तो अन्याय दूर करण्यासाठी म्हणून आपल्याला राम शिंदेला निवडून द्यायचं. अनेक जातीपातीच्या राजकारणाचा विषय येईल. इलेक्शन हे जातीपाती होत नाही. आपली लोकशाहीची घटना भारतातली हिंदू म्हणून म्हणा किंवा भारतीय म्हणून म्हणा अशी बाबासाहेबांनी निर्माण केलेली राज्यघटना ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. आणि त्या घटनेच्या हिशोबाने आपल्याला ज्या गरजा आपल्याला भागवायचे त्यासाठी कोण पाहिजे, यासाठी राम शिंदेच पाहिजे असं माझं मत आहे आणि त्या मताशी आपण सहमत व्हावा. मी 88 सालापासून विखे फॅमिलीला त्या ठिकाणी बाळासाहेब विखेंच्या नेतृत्वाखाली मानत होतो, आजही मानतोय. विखेंची 3री पिढी त्यांच्याबरोबर मी काम करतोय. बाळासाहेबांबरोबर केलं, नामदार विखेंबरोबर केलं आणि सुजयदादाबरोबर केलं. साहजिकच मी विखे गटाचा आहे. साहजिकच मला विखे कर्जतमध्ये विखेचा माणूस म्हणून लोक ओळखतात, ती जिल्ह्यात पण ओळखतात. आणि विखे साहेबांचा आदेश आहे की आपल्याला कसल्याही परिस्थितीत राम शिंदेला निवडून आणायचे. लोकशाहीमध्ये आदेश हा पाळावा लागतो. माझा अर्ज होता, मी अर्ज काढणार नव्हतो. मला जनस्वराज पक्षाचं तिकीट होतं. माझ्या तिकिटाची, माझ्या खर्च पाण्याची सगळी व्यवस्था हे यंत्रणा सोडून झाली होती. परंतु मी सुजय विखेने मला फोन केला. मी सुजय विखेला माझी भूमिका मांडली. नंतर फोन केला, मी उचलला नाही. त्यावेळेस सुजय विखेने डायरेक्ट नामदारला सांगितलं की तुम्ही फोन लावा, बाप्पाजी चिडलेले आहेत. म्हणून रामदार विखेंनी फोन केला. त्यावेळेस मी, शेवळे पाटील, काका तापकीर, राजू गुंड आम्ही 5 लोक नामदाराबरोबर फोनवर बोलून घेतलं आणि नंतर आमचा निर्णय झाला की आपला अर्ज आता विड्रॉल करायचा. अशा भूमिकेतून नामदार विखे पाटलांचा फोन आल्यानंतर आम्ही अर्ज विड्रॉल केला आणि दुसऱ्या दिवशी राम शिंदेच्या कामाला लागलो. राम शिंदेची बरेच कार्यकर्त्यांनी आमची बैठक घालण्याचा प्रयत्न केला. मी म्हणलं बैठक घालायची का, काय मागायचं राम शिंदेला, ह्या गोष्टी काही नाहीत म्हणलं. मग आम्ही अंकुश यादव आणि राम शिंदे साहेब आम्ही फक्त 3 मिनिटं बसलो आणि त्या ठिकाणी फक्त सांगितलं की बाबा आम्ही तुमचं काम करणार आहे, तुम्ही आम्हाला तुमच्या जबाबदारीने आम्हाला पुढे चांगली त्या ठिकाणी ताकद दिली पाहिजे, कार्यकर्ता तयार झाला पाहिजे, ही भूमिका तुम्ही ठेवा. आमचा प्रश्न एवढाच आहे. बाकी काही तालुक्याचे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत, पाण्याचे असतील, रस्त्याचे असतील, लाईटचे असतील, निरनिराळ्याचे प्रश्न आहेत तालुक्यातले, सामाजिक प्रश्न. आमचा कुटुंबिक काहीच प्रश्न नाही. माझं कुणी नोकरीला नाही, माझ्याकडे कुठला 2 नंबरचा धंदा नाही, मी शेती करतो, त्यामुळे मला कोणाची गरज लागत नाही. पण सामान्य लोकाला जी गरज लागते ती गरज आमच्या शब्दावर तुम्ही ती पूर्ण केली पाहिजे, तुमच्या ताकदीने ती झाली पाहिजे, एवढीच मागणी राम शिंदे साहेबांकडे केली आणि मी त्यांना त्यांच्या पाठिंबा देऊन त्यांच्या कामाला लागलो.